रविवारी सकाळी पहिला सामना खेळवला जाईल याची दखल घ्यायची आहे। जो संघ जिंकेल त्या संघाबरोबर तुम्हाला खेळावं लागेल। पहिलाच बॉल होता ऑन साइडला, नशिबाने साथ दिली अन्यथा यष्टी उद्ध्वस्त झाली असती आणि सरळ चेंडू निघून जातोय 4 धावां करता मेल चौकार 4। पहिल्याच बॉलवर सुंदर चौकार पाहायला मिळतोय। कुंदनला थोडीशी आम्ही विश्रांती देतो। पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 4। श्रीकांत किनी प्लेयर ऑफ द मॅच अतिशय चांगल्या पद्धतीने गेल्या मॅचचा हिरो ठरला गेला होता। बॉलिंग सुद्धा चांगली केली, बॅटिंग सुद्धा चांगली पाहायला मिळाली। अगोदर शुभम, आता हर्ष पुन्हा एकदा जॉईन झालेत। बंटी डिजिटल स्कोररच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेत राहतोय, बॅटचं टॉप एज आणि या वेळेला चुकी केली आदित्यने। आदित्य मात्र या वेळेला आता आपण पाहू शकतायत नयनेचं रिॲक्शन पहा। आता श्रीकांत काय करेल, पुढील येणाऱ्या बॉल मध्ये त्याचा तडका षटकार चौकारांचा पाहायला मिळेल का, याकडे सुद्धा लक्ष असणार आहे। चांगला बॉल टाकला होता यावेळेला नयनेशने, जाळ्यात फसवलं होतं, ट्रॅप रचला होता, झेल होता शॉर्ट लेगच्या खेळाडूचा, फिल्डरचा, परंतु आदित्य त्या ठिकाणी आले। आणि अशा वेळेला मात्र तुमचं कॉलिंग फार महत्त्वाचं असतं। जर तुमच्या हातामध्ये ग्लोव्ज असतील तर विकेट किपरने तो झेल सहज घेतला असता, परंतु इथे दोन्ही फलंदाजांमध्ये दोन्ही फिल्डरमध्ये थोडीशी तारांबळ उडाली, कॉलिंग झालं नाही आणि त्याचाच परिणाम सोसावा लागेल का पाहूया येणाऱ्या वेळेमध्ये। 5-0 ऑफ साइडला फटका तर छान आहे। सर बॅटचा उपयोग करत असताना सिंगल तर मेल, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत, एकच धावेवर सॅटिस्फाईड। नयनेश एक विकेट टेकिंग गोलंदाज कसा असावा याचं प्रात्यक्षिक सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 6 रन विदाउट लॉस। यावेळेला फुलटॉस बॉल आणि यष्टी उद्ध्वस्त केली। आदित्य नाराज आहेत। आता आदित्य यावेळेला सांगत असतील नयनेश सॉरी डिअर फ्रेंड, चुकी केली होती परंतु ती पुन्हा एकदा भरून काढलीस। आता पुन्हा एकदा मात्र या वेळेला तू उमेद जागी कर आणि याच गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल आदित्यने श्रीकांत आणि नयनेशला स्पेशली। पहिल्या बॉलवर सुद्धा श्रीकांत त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, तिथे स्टंप्स वाचले होते, बॉल आदळला असता, परंतु इथे श्रीकांतचं शॉट सिलेक्शन चुकीचं। चेंडूला पहा कसं खेळलं, यावेळेला अगोदर शफल झाले होते, स्टंप्स दाखवले होते आणि सरळ चेंडू यावेळेला आपण पाहू शकता बेल्स डिस्ट्रॉइड झाली आणि इथून आपण पाहू शकाल श्रीकांत निराश हातबल मनाने बॅक टू द पॅव्हिलियन। 6 पहिला धक्का बसतोय पहिल्या षटकाचा प्रगतीपथावर खेळ। चार बॉलचा खेळ झालाय, संघाची धावसंख्या 6। नयनेश विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे दर्शवत असताना पहा तुमचं सातत्य खूप महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये, ते सातत्य असायला हवं। फलंदाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कल्पेश आणि करण, गोलंदाज नयनेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने 5वा बॉल घेऊन येईल पहिल्या षटकातील। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न तिथपर्यंत पोहोचत नाहीयेत आणि इथे जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते। 5 बॉलच्या समाप्तीनंतर 7 रन 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये। संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये तुमचा टॉस फार महत्त्वाचा इम्पॉर्टंट पार्ट असतो क्रिकेटच्या खेळामध्ये। काही संघ असतात 5:15 5:30 झाल्यानंतर सुद्धा मात्र फिल्डिंग स्वीकारतात आणि अशा वेळेला ते चेस करण्यामध्ये माहिर असतात। अप्रतिम चांगला फटका, ट्रू दी कव्हर, ट्रेस अ बुलेट शॉट, सुपर टायमिंग, मॅग्निफिसंट। काय ग्राउंड स्ट्रोक खेळला होता, कव्हर ड्राईव्हचा फटका, अफलातून टायमिंग, करणच्या बॅट मधून क्लास। 4 पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय। पहिल्या षटकामध्ये 11 रन, चांगली फलंदाजी, ऑन दी टो सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आणि कव्हर ड्राईव्हचा फटका क्लास होता, सुंदर नेत्रदीपक ग्लोरियस शॉट, डोळ्याचा पारणा फिटणारा हा चौकार पाहायला मिळाला। चला गोलंदाज जरा घाई करा, वेळ दौडू नका। दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल। वेळेची दिरंगाई न करताना आपण लगेच
यावेळेला आपण पाहू शकता ज्या पद्धतीने बॅटिंग केली, करणचा फटका अप्रतिम पाहायला मिळाला. थोडंसं मनाला समाधान मिळालं असेल करणच्या. समाधान हा शब्दच खूप महत्वाचा आहे. संपूर्ण आयुष्य लागतं समाधान शोधण्यासाठी, म्हणून ज्यामध्ये आहे त्यामध्ये आपण समाधानी राहिलं पाहिजे. 11 रन 1 विकेट. लव बॉयज डोंगरे टीम षटक क्रमांक दुसरे घेऊन येईल. स्वप्नील हँडसम क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख, मॅन ऑफ द मॅचचा हकदार. अप्रतिम इनसाइड एज, पाठीमागे चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल की सिंगल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 12 ला 1. आज दीपेश राऊत मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक प्रगती पथावर. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना स्वप्नील. अप्रतिम चांगला बॉल होता. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपर आदित्यच्या हातामध्ये. आदित्य विकेट किपरची भूमिका निभावत असताना पाहायला मिळतोय. एक स्वतः एज अ कॅप्टन म्हणून रोल अदा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिर राहिले 12 वर 1. दुसरं षटक प्रगती पथावर. अप्रतिम ऑन द टोस करण्याचा प्रयत्न. बॅटचा परफेक्ट, यावेळेला एलिव्हेशन नव्हतं, टायमिंग चांगलं नव्हतं. बॅटचा टो लागला आणि सरळ चेंडू निघून जातोय गॅप मध्ये. चौकार मिळेल 4. आणि बॅट सुद्धा चेक करतायत त्या ठिकाणी आपण पाहू शकता ज्या पद्धतीने कल्पेश चेक करतायत. करणने मात्र हा फटका जरूर खेळला, परंतु इथून मात्र धावा येणं फार गरजेची गोष्ट असते क्रिकेटच्या खेळामध्ये. उद्याच्या दिवसातील जे लॉट्स आहेत आपल्याला पाहायला मिळतील. उद्याच्या दिवसात कोणते संघ खेळतील. विटी लाईन गट आपण पाहणार आहोत आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळत असताना खूप सुंदर पद्धतीने जमिनी लगत नैनेश येत आहेत. चांगली फिल्डिंग करतायत. पहा, आरामदायक फिल्डिंग करत असताना याला म्हणतात सेल्फ कॉन्फिडन्स. कशा पद्धतीने चेंडूवर यावं, आपलं कॉन्सन्ट्रेशन कशा पद्धतीने दाखवावं, जजमेंट कसं असावं, आणि हे नैनेशला ठाऊक होतं आणि त्यामुळे मात्र चेंडू अलगत व्यवस्थित कॅरी केला. 17 वर 1 आतापर्यंत 17 धावा 4 बॉलच्या समाप्तीनंतर. स्वप्नीलचा पुढील बॉल. चांगला बॉल यावेळेला पुन्हा एकदा क्लास कव्हर ड्राईव्ह. काय बॅटिंग केले या वेळेला करणच्या बॅट मधून. एका साईडला कल्पेशला आपण पाहतायत, कल्पेशच्या बॅट मधून एक क्लास तडाके बंद फटकेबाजी करत असताना झंझावती बॅटिंग. कल्पेशच्या बॅट मधून एक क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. चौकार स्वप्नीलच्या अगेन्स्ट. यावेळेला हा चौकार ठोकला. फुलर लेनचा बॉल जरूर होता, परंतु अगोदरच प्ले करण्याचा प्रयत्न केला. चांगला निर्णय घेतला. स्वतःला निर्णय घ्यायचा असतो. प्रत्येक दिवसामध्ये वेगवेगळे निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात सकाळी उठल्यानंतर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 ला 1. दुसऱ्या षटकातील 5 बॉलच्या समाप्तीनंतर. चाफेवाडी चषक आपण पाहतायत. आमचे लाडके आयोजक ज्यांनी खूप मेहनत घेतली. 3:15 3:30 सकाळपर्यंत जागले अक्षरशः. डोक्या यावेळेला डोळ्याला झोप नाही आणि पुन्हा एकदा मैदानात पूर्व तयारीनिशी सकाळच्या सत्रामध्ये ती जॉईन झाले. याला म्हणतात जिद्द. यस, रिव्ह्यू घेतला गेलाय बॅटरने. ओरिजिनल डिसिजन आय थिंक सो फेअर डिलिव्हरी आहे ओरिजिनल डिसिजन, परंतु इथे आपण थर्ड अंपायरच्या भूमिकेत पाहतायत नितेश कदम सरांना. या आपण चेक करूया. तत्पूर्वी आपले उद्याचे लॉट्स असे असतील जे सामने असणार आहेत. श्री गणेश डोंगरीपाडा वर्सेस अग्री बॉईज जलसर हा पहिला सामना 9:30 वाजता सुरू होईल. स्टार बॉईज जलसर वर्सेस विठ्ठलवाडी ब हा दुसरा सामना असेल. जय भवानी जलसर वर्सेस शिवनेरी तिसरा सामना असेल. आकाश फायटर वर्सेस द्वारकामाई चिखलपाडा हा चौथा सामना असेल. आणि 5वा सामना श्रीकृष्ण चाफेवाडी स्वतः आयोजकांचा संघ उतरेल अमरदीप बी या टीम बरोबर. असे 10 टीम्सला उद्या प्राधान्य दिले गेले. विटी लाईन गट मध्ये कोणत्याही संघाला नाराज करून चालणार नाही हे आयोजकांना ठाऊक आहे. आणि आयोजकांचं सुद्धा मत असतं की कोणताही संघ मात्र या स्पर्धेमध्ये गैरहजर राहणार नाही. वाईट बॉल आहे. अमीर करई आपण पाहू शकतायत यावेळेला पंचांच्या भूमिकेत आहेत. राकेश राऊत एका साईडला आपण पाहताय. स्वप्नीला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 22. शेवटचा बॉल. गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील.
प्रतिम यावेळेला चांगला चेंडू यावेळेला पाहायला मिळाला, मात्र आपण पाहू शकतायत अगोदर रिव्ह्यू तुमचा परफेक्ट यावेळेला एक्सटेंड झाला होता. पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतला गेलाय आणि पुन्हा एकदा या आपण आता चेक करूया. नितेश कदम सरांना पुन्हा एकदा तसदी घ्यावी लागेल. बॅट्समन रिव्ह्यू अगोदर मात्र सक्सेस झाला होता, त्यामुळे एक्सटेंड झाला आणि जर तुमचा लॉस्ट झाला असता तर तिथे समाप्त झाला असता. फेअर डिलिव्हरी. चला तिसऱ्या षटकाला लगेच प्रारंभ होईल. गुड डिलिव्हरी बाय स्वप्नील. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22-11ची सरासरी, चांगली सरासरी लव बॉईज डोंगरे या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहा मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला जेव्हा तुम्ही येतात वाईड लाईनच्या अगोदर चेंडू निघून जातो, डिलिव्हर्ड होतो, त्यावेळेला तो फेअर डिलिव्हरी म्हणून गणला जातो आणि तेच केलं यावेळेला नितेश कदम यांनी थर्ड अंपायरच्या भूमिकेत. 22 लॉस ऑफ 1 विकेट 2 षटकांच्या समाप्ती अखेर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. ऑफ साईडला लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना नैनेश पुढे सरसावतील. तत्पूर्वी सिंगल मेल, सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 23. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ प्रथमेश आपल्या गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. पहिले 2 षटक ही पॉवर प्ले मध्ये मजबूत धावा यावेळेला पॉवर प्ले मध्ये आल्या. पॉवरफुल बॅटिंग झाली. मोठा प्रहार, कल्पेश इरादे पक्के स्पष्ट केले होते. आदित्यच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं. कमरेवर हात जात आहेत कल्पेशचे की ही सुवर्ण संधी होती या बॉलवर मोठा फटका मारण्याची, परंतु इथे मिस झाले आणि सरळ चेंडू आदित्यच्या हातामध्ये. हा चेंडू आपण पाहू शकताय जे ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत त्यांच्यासाठी हा रिप्ले आपण पाहताय. ज्या पद्धतीने आखूड टप्प्याचा चेंडू होता, अगोदरच खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला. कदाचित असं वाटलं कल्पेश यांना की बॅटवर हा चेंडू येईल, परंतु तसं काही झालं नाही. इथून डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. डायरेक्ट हिट, निशाणा साधला नाही. बॅकअप स्वतः मात्र जातायत गोलंदाज प्रथमेश. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 24. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होत असताना 3 बॉलचा आतापर्यंत प्रगतीपथावर आहे षटक. चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द वर्सेस लव बॉईज डोंगरे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. स्वतः येतात प्रथमेश आणि प्रथमेशने मात्र कॅच ड्रॉप केला. तेवढी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह नव्हती. चेंडूवरची नजर हटते ज्यावेळेला तुम्ही गोलंदाजी करता. पुन्हा एकदा पाठीमागे येता, त्या नजरेला फक्त एकटक पाहावं लागतं त्या चेंडूकडे आणि अशा वेळेला तुमचं कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होतं आणि इथून आपण पाहू शकतायत हा झेल कसा सुटला. तर यावेळेला आपण पाहू शकतायत परिपूर्ण कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं होतं. संघाची धावसंख्या 26-26 4 बॉलच्या समाप्तीनंतर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. विकेट डाऊन, फलंदाज बाद. 5व्या बॉलवर मिळते विकेट. 26 ला 3. 26 रन 2 विकेट. श्रीकांत, त्यानंतर आपण पाहिलं करण सलामीवीर माघारी परत आहेत. 8 बॉल मध्ये 13, 162.50चा स्ट्राईक रेट, 2 चौकार, 2 बॉल डॉट. आपण पाहू शकाल करणची बॅटिंग चांगली बहरली. शेवटचा बॉल असेल या षटकातील, तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतील गोलंदाजी मार्कवर. शेखर किनी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. 26 ला 2 धक्के बसले गेलेत आतापर्यंत. शेवटचा बॉल घेऊन प्रथमेश 45 नंबरची जर्सी परिधान करणारा. उद्याच्या दिवसात पुन्हा एकदा आपण वन डे पाहणार आहोत. यावेळेला काय फटका खेळलाय, इनसाइड आउटचा फटका, क्लास. सरळ चेंडू या वेळेला बॅनरला, कटआउट्सला सलामी देणारा चाफेवाडी चषक षटकार. या षटकाराने 32 ला 2 3 षटकांच्या समाप्ती अखेर काय फटका खेळला होता. अतिशय चांगला फटका. उर्पी चेंडू जरूर होता. फोरआर्मचा चांगला वापर केला आणि ज्या पद्धतीने आपण पाहतायत बॅकलिपचा वापर करत असताना सरळ चेंडूला फेकून दिला. 38वा हा षटकार या टुर्नामेंटचा, चाफेवाडी चषकाचा. चला वेळ जास्तीत जास्त दौडू नका. 32 ला 2 धक्के. 4थं षटक हाताळण्यासाठी नैनेशला पुन्हा एकदा आमंत्रित केलं गेलंय.
फक्त लक्षात घ्या, कारण घड्याळ जवळजवळ आपण पाहिलं तर 6:04 झालेत. आता काहीच पाणी वगैरे मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही, बॅट वगैरे चेंज होणार नाही, याची दखल घ्या. 32-32ला 2 धक्के 3 षटकांच्या समाप्तीनंतर नयनेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम चांगला बॉल, ह्या वेळेला सबमरिंग डिलिव्हरी. मात्र यावेळेला कल्पेश थोडेसे स्ट्रगल करतायत. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं, बॅड पॅच स्वीकारावं लागतं, कधी चढ तर कधी उतार, हे सर्व काही स्वीकारावं लागतं. जबाबदारी आता स्वीकारावी लागेल. नयनेशने जशी जबाबदारी स्वीकारले, हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, सिंगल तर मिळते, तिथे फिल्डिंग चांगली होते. कव्हर पॉइंटचा फिल्डर पुढे सरसावेल, सर्कलमध्ये फक्त एकच धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली गेली. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये कल्पेश 8 बॉलमध्ये 8 रन खेळतोय, 1 बॉलमध्ये 6. शेखर किनी जास्तीत जास्त स्ट्राईक मिळेल का या खेळाडूला, या फलंदाजाला? शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू जरूर होता, पंचांकडे दाद मागितली, पंच म्हणतायत यावेळेला आणि व्हाईट बॉल. मात्र कधी कधी आपण पाहू शकता ग्रिपचा आवाज येतो आणि त्याच वेळेला मात्र शेखर किनी हे दर्शवतात की बॅट जी ग्रिप आहे ती मात्र त्याचा कधी कधी आवाज आपल्याला जरूर येत असतो आणि तेच शेखर किनी दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 34ला 2 व्हाईट बॉलचा इशारा आला. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 51 पर्यंत जाण्याची शक्यता आहे, परंतु प्रेडिक्शन आपण करू शकत नाही. यावेळेला ऑन साइडला फटका छान आहे, सरळ चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेट च्या आतमध्ये चेंडूला रोखलं गेलं. तेवढीच चांगली फिल्डिंग, 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 36. सिंगल डबलला सुद्धा महत्व दिलंय आतापर्यंत. आपण पाहत आहेत नयनेशच्या गोलंदाजीचा विचार केला तर त्याने आतापर्यंत 9 बॉल हाताळलेत, वैयक्तिक दुसरा आहे. शेखर किनी आमच्या फ्रेम मध्ये येत असताना पाहायला मिळतात ऑन स्क्रीनवर. 36ला 2 धक्के, 4थं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म उर्ध विकेटने नयनेश ऑन साइडला कडक शॉट, क्लास टायमिंग, सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता. व्हॉट अ शॉट. आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं सुद्धा तेवढंच धन्यवाद आहे की आपण बॉल गेल्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्ही आणून देता, त्याबद्दल आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकडापासून आयोजकांच्या वतीने धन्यवाद. षटकार आला, काय फटका खेळला होता, पुलचा फटका, अगदी नेत्रदीपक, पॉवरफुल. या षटकाराने संघाची धावसंख्या फ्लाय होते, जाऊन पोहोचते 42 रन. जस्ट बॉल द्या. गुड शॉटचे बॉल आहेत परंतु बट नॉट गुड शॉट. मात्र या वेळेला आपण पाहू शकतायत खूप चेंज करावे लागत आहेत चेंडू. पूर्ण मॅचला तुम्हाला बॉल जर गेला तर नवीन बॉल दिला जाईल, याची दखल घ्या, कारण शॉर्टेज आहेत आपल्याकडे जुन्या बॉलचे. जर कोणत्या प्रेक्षकाला जुने बॉल मिळाले असतील तर त्यांनी नवीन घेऊन जा आणि जुने बॉल द्या. 42ला 2 धक्के बसले गेलेत, तो स्वीकारावा लागेल तुम्हाला. यस, त्याच बॉलचा स्वीकार करताय शेखर किनी. 42 रन झालेले आहेत आतापर्यंत. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग. व्हॉट अ शॉट, क्लास. काय फटका खेळलाय, जणू काही ग्लेन मॅग्राथने टाकलेला चेंडू आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी ठोकलेला षटकार, असंच दृश्य पाहायला मिळालं. अचूक टायमिंग, बेमिसाल. काय फटका खेळला होता पहा. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. व्हॉट अ शॉट, मॅक्सिमम 6. शेखर किनी इज ऑन अ फायर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 48. शेखर किनी 4 बॉलमध्ये 20, 500चा स्ट्राइक रेट, बॅटिंग एव्हरेज ला जवाब. काय फटका एक्झिक्यूट केला होता, परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला. आलेला आहे मॅच बॉल. पुन्हा एकदा आपण पाहू शकताय चेंडूची चाचपणी केली जाते, तेवढा वेळ दौडू नका. मात्र इथे आपण पाहतायत कल्पेश चेंडूची चाचपणी करतायत. इट्स ओके, हा बॉल चालेल. मात्र दर्शवत असताना पुन्हा एकदा सज्ज, शेवटचा बॉल या 4थ्या षटकातील. काय बॅटिंग केले शेखर किनीने, नयनेशच्या अगेन्स्ट 27 धावा खर्च केलेत. हा चेंडू आपण पाहिला तर थोडंसं ह्या वेळेला कॉन्सन्ट्रेशन लूज होत असताना पाहायला मिळतं. इथून 1 रन मिळेल, पंचांकडून 1 रन मिळेल, अशा 2 धावा मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 50 धावा पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. लव बॉईज डोंगरे या टीमच्या आउटसाइड द लेग स्टंप चेंडू होता.
50 रन्स कम्स ऑफ 50 सांघिक धाव संख्या. त्यावेळेला हा चेंडू आपण पाहताय सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा बॉल डॉट आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ झालाय. 50 रन 12.50च्या करंट रन रेटने खेळले गेलेत. शेवटचं षटक ज्या वेळेला आपल्याला पाहायला मिळेल. चला लगेच गोलंदाजी मार्कवर आणायचंय. शिखर किनी एक वेगळाच मूड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. भन्नाट फॉर्मामध्ये स्टम्प्स अगदी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही खेळपट्टी पाटा विकेट जशी असते तशी खेळपट्टी आपण पाहू शकाल. गोलंदाज कल्पेशला आणलं गेलंय गोलंदाजी मार्कवर. तर शिखर किनी कल्पेशच्या अगेन्स्ट कसं खेळेल याकडे लक्ष असणार आहे. चला झटपट गोलंदाजी स्वीकारायची आहे. 50 धावा 50ला 2 कारण तुम्हाला बॅटिंग करायची सेकंड इनिंग मध्ये. परिपूर्ण हवेचा झोत थांबलाय. दमट वातावरण. चेंज ऑफ पेस ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि इथे विकेट मिळण्याचे चान्सेस यस आपण पाहूया काय घडलं गेलं एक्झॅक्टली. नितेश कदम सर या चेक करूया आपण. टेक्नॉलॉजी आहेत एक्झॅक्टली यावेळेला शेखर किनी बाद झालेत की काय. यावेळेला आपण पाहू शकतायत कल्पेश मात्र निघाले होते आणि ज्या पद्धतीने आपण पाहतायत शेखर किनी तिथे पोचता अगोदरच बॅट स्लाइड करण्याच्या अगोदर स्टंप्सला चेंडू आदळला आणि इथे आपण पाहतायत OUT आउट. चला कल्पेश लगेच शेखर किनी लगेच आपण मैदानाच्या बाहेर यायचंय आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना अतिशय चांगलं क्लॅरिटी आणि DPN लाईव्ह अतिशय सुंदर दाखवत असताना पाहायला मिळतात. 5 बॉलमध्ये 21 3 षटकार 420चा स्ट्राईक रेट. ग्रेट बॅटिंग. आपली भूमिका काय आहे हे दर्शवलं गेलं. म्हणतात ना जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. त्या टाळ्या आता शेखर किनीसाठी येतील यात ती मात्र शंका नाहीये. व्हॉट अ बॅटिंग. शेवटचे 5 बॉल राहिलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना शेखरचे स्ट्रोक आपण पाहतायत. ज्या पद्धतीने षटकार आले येल्लो मध्ये ऑन साइडला जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळाले आणि वी फॅक्टर मध्ये हे 3 षटकार आपण पाहू शकलात. एक डीप मिड विकेटला आणि 2 स्ट्रेट ड्राईव्ह. ऑन साइडला आल्या मात्र चेंडूवर तुटून पडले. सरळ चेंडूला पाठवला इनटू द स्टँड. आउट ऑफ द पार्क. काय फटका खेळलाय. षटकारात परावर्तित करणारा हा स्ट्रोक पाहायला मिळतो. संघाची धाव संख्या 57-57. तर विजय एकंदरीत 4 बॉलचा खेळ राहिलाय. विवेकने आल्या काय कमालीचं प्रदर्शन दाखवलंय. सत्तावन्न रन 3 विकेट्स. जबरदस्त बॅटिंग. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला गेला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मॅग्निफिसंट टायमिंग. विवेक क्लास बॅटिंग. चौकार. या चौकाराने 61 रन्सवर धावसंख्या जाऊन पोहोचते लव बॉयज डोंगरे. ऑन साइडला फटका छान आहे आणि सरळ चेंडूला पाठवले हुकच्या फटक्यात. विवेक आल्या खरपूस समाचार घेत असताना ड्रेसिंग रूम मधून जणू काही सेट होऊन आलाय. या चौकाराने संघाची धावसंख्या 65 वर जाऊन पोहोचली गेली. 65 धावा.
काय बॅटिंग केले, 3 बॉलमध्ये 14, 2 चौकार 1 षटकार, हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं, बाउन्स मिळाला होता, सरळ चेंडू निघून जातोय, 4 धावांकरता फाईन लेग क्लिअर करणारा हा एक धमाकेदार चौकार. गुड बॅटिंग. चला थोडीशी घाई करा, सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच खेळायचं आहे. इथून 6:15 वाजण्याच्या सुमारास शेवटचे 2 बॉल शेष राहिलेत. यावेळेला अप्रतिम चांगला बॉल होता, थोडासा बाउन्स मिळाला, विवेकला हा चेंडू सरप्राईज करून गेला. कल्पेशची यावेळेला शेवटच्या षटकामध्ये थोडीशी जरूर धावा खर्चिक होत असताना 15 रन्स आतापर्यंत खर्च केलेत. 5 बॉलमध्ये हा शेवटचा बॉल असेल. कल्पेश या बॉलवर निर्भर असेल किती धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं जाईल. प्रतिम चांगला बॉल नाहीये यावेळेला, पंचांचं म्हणणं यावेळेला पाहायला मिळतं आणि रिव्ह्यू घेतला गेलाय. तर या आपण चेक करूया काय एक्झॅक्टली कशा पद्धतीने हा चेंडू डिलिव्हर्ड झालाय. चेंडू आपण पाहिला ज्या वेळेला डिलिव्हर्ड केला गेला हा बॉल ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर आले होते डेफिनेटली. आणि यावेळेला आपण पाहू शकताय हा बॉल बाउन्स मिळाला. फेअर डिलिव्हरी. तर अशा प्रकारे आपण पाहता क्षमस्व आणि तो वाईट रिव्हर्स घेतला गेला आणि ते 65 रन 66 रनचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. ते प्रतिस्पर्धी संघ लव बॉईज डोंगरे या टीमने प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द या टीमला 66 धावांचं टार्गेट असेल. यावेळेला कल्पेशने 8 रन केल्या, 14वर नॉट आउट राहिला विवेक, 13 रन आणि 5 रन. अशा पद्धतीने जे शेखर केने बॅटिंग केली त्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं. 5 बॉलमध्ये 21 ताबडतोड बॅटिंग केली. तर आजच्या दिवसापुरता इथेच मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. आणि तुमच्या समयेत असतील हार्दिक किनी या आपण त्यांचा आवाज ऐकूया. तत्पूर्वी धन्यवाद. धन्यवाद पालकर भूषण अर्थातच प्रमोदजी शेडगे सर. आज आपण पाहू शकतायत आमंत्रित गट आपल्याला पाहायला मिळतोय. 8 संघांचा प्रवास आपण पाहिलाय आणि या 8 संघांमधील जर विचार केला तर हा 6वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. लव बॉईज डोंगरे टीम लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि 2 बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द आणि दुसऱ्या बाजूला लव बॉईज डोंगरे ह्या 2 टीम मध्ये हे 2 युद्ध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकला होता चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमने आणि इथून कॅप्टनने सांगितलं बॉलिंग करू. एक थोडंसं या ठिकाणी आपण पाहू शकता कुठेतरी निर्णय कदाचित चुकीचा लागला. चाफेवाडी चषक 2025 आपण पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटची ही चॅम्पियनशिप आपल्याला पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत आयोजकांची अफाट मेहनत आणि त्या अफाट मेहनतीचं अथक परिश्रमांचं हे फळ आपल्याला पाहायला मिळते. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. क्षेत्ररक्षण लावून घ्या. श्रीकांत आणि कंपनी आपण पाहू शकतायत. तर दुसऱ्या बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द. टार्गेटचा जर विचार केला तर एकंदरीत टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. 66 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले 5 षटकांमध्ये. चला मॅचला लगेच सुरुवात करा. दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होते. डिफेन्सची संपूर्ण टीम आपण पाहू शकतायत. त्यांचे अथक परिश्रम, चांगली मेहनत. प्रवीणजी पाटील असतील, हर्षलजी मांगेला असतील, त्याचबरोबर रोहित चौधरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बंटी आपल्याला पाहायला मिळत आहेत फ्रंट कॅमेऱ्यावरती. श्रीकांत प्लीज थोडीशी घाई करायची. पहिले षटक फेकण्याकरिता वेराशनचा बेताज बादशाह अर्थातच शेखर किनीत आपण पाहू शकतायत आणि त्याचा बॅकअप हँडचा जो आविष्कार आहे तो सातत्याने या ठिकाणी अनेक मोठमोठ्या फलंदाजांना या ठिकाणी डेंजरस ठरलाय. फर्स्ट इनिंगचे हायलाइट्स आपण पाहू शकतायत. 65 धावा उभारल्या गेल्या आणि 66 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेले. व्हेरी फर्स्ट बॉल समोर अनिकेत
पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न लॉंग चेस त्या ठिकाणी असणार आहे. शतक आहेत अक्षय, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्या. दुहेरीवरतीच संतुष्ट लागणार आहे. सेकंड इनिंग मध्ये कशा प्रकारे चित्र असणार आहे, कारण संध्याकाळचं सत्र आपण पाहू शकताय. अंधाराचं साम्राज्य या ठिकाणी पसरत चाललंय. स्कोर कार्डचा जर विचार केला तर 2 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. पुढचा बॉल, शॉर्ट बॉलचा वापर, शॉर्ट बॉलवरती पूल केलाय, फोर्स केले गेले, मिड विकेटला बॉल पाठवलाय. षटकार, चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला अनिकेतच्या बॅट मधून. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 8. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. मागील 2 बॉलचा जर विचार केला तर हा बॉल जर पाहिला तर शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी केला होता. शॉर्ट बॉलवरती चांगला पूल या ठिकाणी दाखवला अनिकेतच्या बॅट मधून. हा उत्तुंग षटकार आपण पाहिलाय. 8 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिसटाइम स्ट्रोक झालाय. शतक त्या ठिकाणी आपण पाहू शकताय. रोशन डबल माइंड मध्ये होते, मिसअंडरस्टँडिंग त्या ठिकाणी झालं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केला गेला होता. काही इंचांपासून स्टंप पासून चेंडू दूर राहिला. 2 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या फलकावरती डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. 10 रन्स स्कोर करते आपण पाहू शकतायत. 66 धावांचा पाठलाग करायचा. एक मोठी रन चेस या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. इथून कुठेतरी पाहिलं तर दमट वातावरण आहे. चॅलेंज असणार आहे चामुंडा स्पोर्ट्स विराथन कोद टीम समोर, कारण समोर सुद्धा लव बॉयज डोंगरे टीमचा एक मजबूत बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल ऑफ साइडला, क्लास कव्हर ड्राईव्ह आणि सरळ बॉलला त्या ठिकाणी पाठवले थ्रू दी कव्हर. आला इथे चौकार. चौदा धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. फुल टॉस बॉल ऑफ साइडला या ठिकाणी जी पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळला होता. चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवला होता. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत मैदानामध्ये. जी सुरुवात अनिकेतने मैदानाच्या आतमध्ये केली गेली, ज्या सुरुवातीची गरज होती, मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. आज पंचांच्या भूमिकेमध्ये नितेश कदम सर आपण पाहू शकतायत. राकेश राऊत सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमीर काराई सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ड्रायव्हिंग लेंथ वरती बॉल त्या ठिकाणी होता. चेंडू जाईल तत्पूर्वी अक्षय पुढे येत आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. 15 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 5 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या पहिल्या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतोय. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. शेवटचा आणि अंतिम बॉल पहिल्या ओव्हरमधील. शिखर बॉलिंग ट्रॅक वरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तर जरूर झाला होता. विवेक त्या ठिकाणी आल्यात. एकच धाव या बॉलवरती मिळेल. विवेकने जी पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग केलंय, स्लॉ ओव्हर मध्ये आला आणि स्लॉ ओव्हर मध्ये ज्या पद्धतीने त्याच्या बॅटमधून स्ट्रोक आले. 16 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 66 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. चांगली स्टार्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पहिल्या ओव्हरमध्ये. जास्त टीम मीटिंग करू नका लव बॉयज डोंगरे टीम, प्लीज घाई करा. लगेच आपला दुसरा गोलंदाज आहे, तो गोलंदाज या ठिकाणी इंट्रोड्यूस करायचा आहे. नो डाऊट या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती श्रीकांत किनीला आपण पाहतोय. आपल्या बंधूवरती जे प्रहार चढवले गेलेत पहिल्या ओव्हरमध्ये, त्याचा बदला या ठिकाणी घ्यायचा आहे. ती रिव्हेंज या ठिकाणी घ्यायची आहे. त्यामुळे या सेकंड ओव्हरमध्ये इन ॲक्शन मध्ये आपण पाहू शकतायत एक मास्टर माइंड खेळाडू आहे. श्रीकांतचा जर विचार केला तर ज्या पद्धतीने ऑन दी फील्ड त्याची रिॲक्शन असतील, फ्रस्ट्रेशन आपल्याला पाहायला मिळत आहे सातत्याने. कधीही गेम पलटू शकतो. 24 बॉल आणि 50 रनची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 50 बनवायचे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये एक फ्लाइंग स्टार्ट चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमसाठी झाले. फील्ड पोझिशनचा जर विचार केला तर या ठिकाणी आपण पाहू शकता सेट केले जात आहेत. लॉंग ऑफला या ठिकाणी वाईडिश एक खेळाडू लावला गेलाय. त्यानंतर डीप मध्ये लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेट डीप मध्ये फर्स्ट बॉल. पहिल्याच बॉल होती ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक त्या ठिकाणी झालाय. करण त्या ठिकाणी आलाय. कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग होती, धोक्याची घंटा वाजलाय आणि DRSचा वापर या ठिकाणी केला गेलाय. इथून कुठेतरी श्वास थांबला गेलाय. स्वतः अनिकेत त्या ठिकाणी डगआउटच्या दिशेने निघालेत. चला नवीन बॅटर आपण रेडी राहायचं आहे, परंतु त्याआधी या ठिकाणी पडताळणी केली जाईल एक्झॅक्टली काय घडलंय, आउट की नॉट आउट. श्वास त्या ठिकाणी थांबला गेलाय. ऑन स्क्रीन या ठिकाणी दाखवलं जात आहे आणि यस बॅट स्लाइड केली जरूर होती, परंतु काही इंचांपासून या ठिकाणी दूर राहिले. नवीन बॅटर लवकरात लवकर आपण दाखल व्हायचं आहे. कल्पेश येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅच मध्ये जे इनिंग
या ठिकाणी खेळली होती त्या इनिंगची इथून गरज आहे. 23 बॉल आणि 23 बॉलमध्ये 49 धावांची आवश्यकता. एक महत्वाचा फलंदाज, एक सेट बॅटर, एक आक्रमक फलंदाज या ठिकाणी बाद झाला. अर्थातच अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. तर इथून जबाबदारी असणार आहे कल्पेश किनी आणि दुसऱ्या बाजूला आदित्य किनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 23 बॉल आणि 49 धावांची आवश्यकता. अंधाराचं साम्राज्य या ठिकाणी पसरत चाललंय, परंतु या मॅच वरती कोणत्या संघाचं साम्राज्य असेल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. फाईट बॉल स्वर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 18 रन्स स्कोर कडे लागले गेलेत. आदित्यला या ठिकाणी जीवनदान मिळालंय. त्या जीवनदानाचा फायदा या ठिकाणी उचलेल का याकडे लक्ष वेधित असणार आहे. टॉस जिंकला होता, परंतु कॅप्टनचा या ठिकाणी निर्णय थोडासा या ठिकाणी आपण पाहू शकताय, त्याच्यावरती सुद्धा चर्चा आपण करणार आहोत. इट्स अ नो बॉल. स्ट्रेट ड्राईव्ह या ठिकाणी केली गेली. शतक शेखर या ठिकाणी येत आहेत. फाईट झालाय थ्रो. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पॉपिंग क्रीजचा नाही, स्टंपला पाय या ठिकाणी लागलाय. नो बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, म्हणजे नो+1. एकूण 2 धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर 2 एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळले गेलेत. आता पुढचा बॉल या ठिकाणी फ्रीट असेल. स्ट्राईकवरती बॅटर आपण पाहू शकतायत कल्पेश. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने सो पाय स्टंपला लागला. 20 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल फ्री हिट. स्ट्राईकिंगवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय कल्पेश. फ्रीटचा बॉल. अजून एक एक्स्ट्रा बॉल. सलग 3 एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळले गेले श्रीकांतच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत आतापर्यंत गोलंदाजी राहिले श्रीकांतची. थोडासा दबाव या ठिकाणी जाणवतोय त्याच्या चेहऱ्यावरती. दुसऱ्या बाजूला कल्पेश आहेत, एक विस्फोटक फलंदाज, बाहुबली आहेत या टीमचे, आणि ती इनिंग साकारावी लागणार आहे. इथून बॅटची लिडिंग एज त्या ठिकाणी घेतली होती. विकेट किपर बीट झाल्यात. एक धाव रोखू शकत नाहीत. एक धाव परिपूर्ण करत असताना चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. फ्रीडच्या दृष्टिकोनाने इथून चांगला बॉल या ठिकाणी हाताळला होता. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. 22 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 22 स्कोर कावरती लागल्या गेल्यात. एकंदरीत ज्या पद्धतीने आपण पाहू शकताय 3 सलग एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळले गेले. थोडासा आत्मविश्वास खचला गेला होता श्रीकांतचा. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आदित्य किनी या मॅच मध्ये तसं पॉझिटिव्ह इंटेंट कुठेतरी जाणवलेला नाहीये. टॉस जिंकल्यानंतर कुठेतरी आपण पाहू शकताय एक चुकीचा निर्णय या ठिकाणी घेतला गेला, कारण सातत्याने त्याची चर्चा या ठिकाणी रंगली गेली. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग का घेतली हा एक मोठा प्रश्न असणार आहे. 22 धावा स्कोर कार्डवरती लागले. 3 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. फुल टॉस बॉल मनगडाचा वापर त्या ठिकाणी केला गेला. शतक आहेत लॉंगॉनला. शेखर चेंडूला फील्ड करतायत. एक धाव पूर्ण केले आणि एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. गुड थ्रो. चांगला थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला बॅटिंग इन कडे. 23 धावा फलकावरती लागले. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. 20 बॉल आणि विजयासाठी 43 रनची आवश्यकता. 20-43चं समीकरण मैदानामध्ये आपण पाहू शकताय. थोडासा स्पीडअप करा. श्रीकांत राऊंड द विकेटने चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक त्याने आपल्या टीमसाठी करून दिलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. मिड विकेटला शतक आहेत अक्षय. एकच धाव या बॉलवरती मिळेल. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. पहिल्या काही चेंडूंचा जर विचार केला तर श्रीकांत थोडासा बॅकफुटला जाणवला होता, परंतु त्याला कमबॅक कसं करावं त्याच्याकडे मास्टर माइंड आहे, आणि तेच मास्टर माइंड मागील काही चेंडूंवरती पाहायला मिळालं. इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. यस, बॅट चेंज अँड टेकन. त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या मागे खेळाडू होता, त्याने कुठलीही चुकी केलेली नाहीये. विकेट जातोय. आदित्य किनी बॅक टू द डगआउट. गॉन. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीने हा चेंडू डिलिव्हर्ड केला गेला होता. थोडासा आतमध्ये आला, बॅटची एज घेतली आणि त्यानंतर कल्पेश त्या ठिकाणी होते. कॅच कंप्लीट केल्यानंतर बॉलला एक किस त्या ठिकाणी घेतली गेली. बॉलला या ठिकाणी चुंबन या ठिकाणी केलं गेलं. 24 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपलाय. चला घाई करा मित्रांनो, प्लीज स्पीडअप करायचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नैनेश आपण पाहू शकतायत आपल्या स्क्रीनवरती. जे समीकरण आपल्याला पाहायला मिळते 18 बॉल आणि 42 ची गरज आहे. इथून हार्टबीट्स वाढतायत आमचे, जे आपण पाहू शकतायत प्रेक्षक राजे. शेवटच्या मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहू शकतायत नैनेश किनी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला कल्पेश किनी आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतायत शेखरला. प्लीज घाई करा शेखर, थोडीशी घाई करायची. ऑलरेडी खूप उशीर झालाय.
24 धावा फलकावरती आपण पाहू शकताय. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिला चेंडू तिसऱ्या षटकाचा. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहू शकताय. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला बॉल त्या ठिकाणी हाताळला गेला. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर झाला होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. ऍक्शन रिप्ले या बॉलचा बरोबर या ठिकाणी आपण पाहू शकतायत. फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आपण पाहू शकतायत रिप्ले मध्ये आपल्या ऑन स्क्रीन. पहिले चेंडू केले या ठिकाणी झाला. आता 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 42 रनची गरज आहे. 17 बॉल रिमाइनिंग अँड 42 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. पहिले षटक पूर्णपणे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावावरती राहिला होता, परंतु त्यानंतर श्रीकांत आले आणि श्रीकांतने जो कमबॅक केलाय तो अव्वल दर्जाचा राहिला. या बॉलवरती जरूर पंचांकडे अपील या ठिकाणी केली गेले आणि यस पंचांचं बोट याकडे आकाशाकडे गेले. विकेट या ठिकाणी जातोय. इथून परतावा लागणार आहे तंबूच्या आश्रयाला. कल्पेश या ठिकाणी बाद होताना पाहू शकतायत. मागच्या मॅचचा तारणहार या मॅच मध्ये फ्लॉप शो ठरलाय. चला बॅट्समन लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. न्यू बॅटर जीत थोडस आपण वॉर्मअप करत जा मैदानामध्ये. त्याचा अभाव बॅटिंग करणाऱ्या टीमलाच पाहायला मिळेल. चांगला यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर होता. पूर्णपणे बीट झाले बॅटर आणि त्यानंतर श्रीकांतने जो झेल पकडल्यानंतर जे सेलिब्रेशन केलं गेलं एखादा इंटरनॅशनल विकेट किपर काही क्षणांसाठी आपल्याला पाहायला मिळाला. हे पहा ते रिॲक्शन आपण पाहू शकतायत. थोडंसं वेगळं सेलिब्रेशन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 24 फलकावरती लागले गेले. 24 ला 3 धक्के आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. इथून 16 चेंडू आहेत आणि 16 चेंडूंमध्ये 42 धावांची आवश्यकता. इथून शॉर्ट बॉलचा वापर केला होता. मिस टाइम स्ट्रोक त्या ठिकाणी झाला. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवलाय आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. 26 धावा फलकावरती आपण पाहू शकतायत. 15 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. अजूनही मॅच ऑन आहे दोन्ही टीमसाठी, परंतु इथून येणारे 15 बॉल मध्ये फलंदाजांनी जर विस्फोटक फलंदाजी केली तर नो डाऊट धावा चेज होऊ शकतात. परंतु दुसऱ्या बाजूला शेखर ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय मैदानामध्ये जो रिक्वायर्ड रेट आपण पाहू शकतायत 12च्या घरामध्ये होता तो रिक्वायर्ड रेट आपण पाहू शकताय 16च्या घरामध्ये गेलाय. 16 धावा प्रति षटका मागे तुम्हाला बनवावा लागणार आहेत. इथून या बॉलवरती या ठिकाणी आपण पाहू शकतायत क्लीन बोल्ड होताना पाहायला मिळत आहेत. मनगटाचा वापर जरूर केला गेला होता, परंतु त्याचा फायदा झाला नाहीये. जीतला आल्या पावली परतावा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. 4था धक्का. चला नवीन बॅटर प्लीज लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे आणि फील्ड आपण सजवून घ्या. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत ऑफ्टनच्या भरपूर बाहेर शफल झाले होते आणि त्यानंतर अजून एक चांगला यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. नवीन बॅटर अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये विजयासाठी आपण पाहू शकताय 40 धावांची आवश्यकता आहे. 14-40 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. येणारा प्रवास जो 14 चेंडूंचा आपल्याला पाहायला मिळतो कोणत्या संघासाठी या ठिकाणी लाभदायक असेल याकडे लक्ष वेधित असणार आहे. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. तिसऱ्या षटकामधील बॅटिंग स्टान्स वरती नवीन बॅटर अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती बॉटम हँडचा वापर त्या ठिकाणी केला गेला. शतक त्या ठिकाणी येत आहेत कारण आपल्याला पाहायला मिळत आहे 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा या ठिकाणी आपण पाहू शकतायत परिपूर्ण केल्या गेल्यात. 28 धावा फलकावरती लागल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. 13 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये ज्या धावा आल्या आणि तिथून लवबॉयज डोंगरी टीमला एक मोठी टोटल या ठिकाणी बिल्ड करत असताना आपण पाहिलं. बॉटमहँडचा वापर त्या ठिकाणी केला गेलाय. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू जाईल कारण पुन्हा एकदा फ्रेम मध्ये आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी झालाय आणि 2 धावा परिपूर्ण करत असताना चांगलं कॉलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं. चांगलं बॉन्डिंग दोन्ही बॅटर्स मध्ये पाहायला मिळालं. 30 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आता विजयासाठी 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता. चला न्यू बॉलर लगेच आपण इंट्रोड्यूस करा. घाई करा. लव बॉयज डोंगरी टीम घाई करायचे. श्रीकांत आपण त्याची दक्षता घ्या. 12 चेंडू तुमच्या जोर आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता. 12-36 हे समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. अंधाराचं साम्राज्य या ठिकाणी पसरलंय. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 फेकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकतायत मिस्टर रोशन. आपल्या स्क्रीन वरती आपण पाहू शकतायत 12 बॉल 36 ची आवश्यकता आहे.
स्ट्रायकिंग वरती नैनेश आहे. इथून नैनेशला आपल्या कारकिर्दीमधील ज्या इनिंग खेळल्यात त्या इनिंग आठवून अजून एक चांगली इनिंग इथून खेळावी लागणार आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 18च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवावा लागणार आहेत. तो मास्टर माइंड या ठिकाणी ठेवावा लागणार आहे. घाई करा लवबॉयज डोंगरी टीम प्लीज. रोशन घाई करायचे, जास्त वेळ जातोय. श्रीकांत प्लीज स्पीडअप करा, ऑलरेडी खूप उशीर झालाय. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. व्हेरी फर्स्ट बॉल या ओव्हर मधील. धीम्या गतीने चेंडू हाताळलाय आणि पहिल्याच बॉल वरती केलंय षटकाराने स्वागत. बॉलला फेकून दिले लॉंग लेग सीमारेषा पलीकडे षटकार. आता विजयासाठी 11 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. चला श्रीकांत आपण घाई करा प्लीज. लगेच आपण गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती यायचं आहे. फिल्डर आपल्या जागेवरतीच राहा प्लीज. लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता आपल्या जागेवरती जायचं. 11 बॉल 30 ची गरज आहे. 11-30चं समीकरण. नैनेशला इथून तारणहार बनावा लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. जोडना है तुझे ऊंचा परों को खोल के रख, कसोटी वक्त की है हौसलों को तोल के रख. 11 बॉल आणि 30 ची गरज. पुढचा बॉल ट्राय या ठिकाणी केला जातोय. बॉल जाईल लॉंगॉनला, लॉंगॉनचा हितोषक पुढे येतोय. करंट या ठिकाणी मिसफील्ड झाले. मिसफील्डचा फायदा या ठिकाणी होईल का? बॅटिंग एंडकडे थ्रो या ठिकाणी केला आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्या. हृदयाची स्पंदने या ठिकाणी वाढली होती काही क्षणांसाठी. आता विजयासाठी 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 28 रनची आवश्यकता. 10-28चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हार्टबीट्स वाढल्या गेल्यात पूर्णपणे. आपण पाहू शकता जे क्लायमेट पाहायला मिळते, शांत वातावरण झालंय. 10 बॉल 28 ची गरज. धन्यवाद सुमित झिकिनी. पुढचा बॉल हेलिकॉप्टर शॉट, परंतु ते हेलिकॉप्टर या ठिकाणी उडवलेला नाहीये. 2 धावेचा कॉल त्या ठिकाणी केला गेलाय आणि दुसऱ्या धावेवरती अक्षयला पळतावं लागणार आहे तंबूच्या असला. चला न्यू बॅटर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. नवीन फलंदाज आपण रेडी राहा प्लीज. लवकरात लवकर बॅट्समन घाई करा, तुम्हालाच तसा अभाव या ठिकाणी पाहायला मिळेल, त्यामुळे प्लीज स्पीडअप करा. आता विजयासाठी 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक इंटरेस्टिंग मॅच आपण पाहू शकताय. नैनेश प्लीज घाई करा. जीत लगेच आपण आणि मैदानामध्ये प्रोव्हाइड करायचं आहे. लगेच आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे. जास्त वेळ जाणार नाही याची नोंद घ्या. एक इंटरेस्टिंग मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये हा 6वा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द आणि दुसऱ्या बाजूला लव बॉयज डोंगरे. इथून आता वेळेचं बंधन काय असं ना त्याचं एक ज्वलंत उदाहरण दोन्ही टीमला मिळालं, खास करून चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमला. आता विजयासाठी 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल 27. ऑफ साईडला मोठा स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. आमच्या मुख्य मंचाला अभिवादन करत असताना नैनेशच्या बॅट मधून आशा पल्लवित करणार हा षटकार. 6 धावा. नैनेश किनी या ठिकाणी आपण पाहू शकतायत ज्या प्रकारे ही इनिंग त्याची पाहायला मिळते. 4 बॉल मध्ये 15. आपल्या टीम साठी संकटमोचक बनलाय. टायगर अभि जिंदा आहे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट आणि सरळ बॉलला पाठवलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फ्लॅट अँड फ्युरियस. 6 धावा षटकार. आता विजयासाठी 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. रोमांचक स्थितीमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकार जे आलेत ना ते 3 षटकार जरूर रोशनच्या कदाचित आज रात्री स्वप्नामध्ये येतील. नैनेश किनी त्याच्या ड्रीम मध्ये जरूर येताना पाहायला मिळेल. 7 बॉल 15 ची गरज. रोशन प्लीज घाई करा, जास्त वेळ जातोय. ऑलरेडी अंधाराचं साम्राज्य पसरलंय. 51 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 66 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. ज्या पद्धतीने श्रीकांतने गोलंदाजी केली होती सेकंड ओव्हर मध्ये पूर्णपणे धावा थांबवून ठेवल्या होत्या. फुलटॉस बॉल इथून चांगला स्ट्रोक आहे का पाहायचा आहे आणि यस चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यानंतर नैनेश किनीची रिॲक्शन पहा. कमरेवरती हात जातात आणि त्यानंतर डगआउटचं हे चित्र आपण पाहू शकतायत. जे समर्थक आपल्याला पाहायला मिळत आहे चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्दचे या ठिकाणी जल्लोष करताना. परंतु अजूनही मॅच ऑन आहे दोन्ही टीम साठी. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 9 ची गरज. चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. श्रीकांत जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये दौडायचा नाहीये. प्लीज स्पीडअप करा. आपला जो
पाचवा गोलंदाज आहे, त्याला लगेच इंट्रोड्यूस करा. श्रीकांत प्लीज घाई करा. तुम्ही एक चांगले खेळाडू आहात म्हणून आम्ही सातत्याने तुमचं नाव घेतोय आणि तुम्ही लीड करत असा म्हणून प्लीज लवकरात लवकर आपण आपला जो पाचवा गोलंदाज आहे तो गोलंदाज या ठिकाणी यायचा आहे. चला घाई करा. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. एक रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेश आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे बॅटिंग मध्ये या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन दिलं त्या प्रकारे आता गोलंदाजीमध्ये सुद्धा द्यावा लागणार आहे. 6 बॉल आणि 9 ची गरज. कल्पेश प्लीज घाई करा. इथून सातत्याने अनाउन्समेंट करणं सुद्धा चुकीचं वाटतं, कारण एक युट्यूब लाईव्ह स्पर्धा पण खेळतोय, एक मोठी स्पर्धा खेळतोय, तर प्लेयर्सला डिसिप्लिन पाळणं खूप गरजेचं आहे. प्लीज घाई करा. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 9 रनची गरज. एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कल्पेश आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती 6 मध्ये 9 रोखायचे आहेत. पहिल्याच बॉल वरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. मॅच मध्ये ट्विस्ट. हा स्ट्रोक खेळणं गरजेचं होतं का, हा सुद्धा एक मोठा प्रश्न असणार आहे. चला नवीन बॅटर प्लीज लवकर लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. नवीन बॅटर प्लीज. चामुंडा स्पोर्ट्स विराथन कुर्द टीम बॅट्समन प्लीज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. कॅप्टन प्लीज आपला जो बॅट्समन आहे तो लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवा. रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय ऑस्ट्रमच्या बाहेर शफल झाले आणि त्यानंतर मिड विकेटला जो क्षेत्ररक्षक होता त्याने चांगला झेल टिपलाय. अक्षय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. एक सुंदर सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. शेवटचा मॅच आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय आणि इंटरेस्टिंग मॅच झालाय. रोमांचक स्थितीमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमचे जे समर्थक आहेत ते समर्थक सांगत असतील आमचा संघ जिंकू दे. लव्ह बॉयज डोंगरी टीमचे जे समर्थक आहेत ते समर्थक सांगत असतील आमचा संघ जिंकू दे. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 9 ची गरज आहे. चला घाई करा. श्रीकांत प्लीज थोडीशी घाई करायची. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता. एक चांगला सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. इथून हुक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका फसलाय. डाऊन दी बॉल. बॉलर फिल्डर आल्यात. पकडलाय झेल आणि संपला अक्षयचा खेळ. हा स्ट्रोक खेळणं गरजेचं होतं का. तुम्हाला इथून सेन्सिबल क्रिकेट खेळणं खूप गरजेचं आहे, परंतु ते जमलेलं नाहीये. नयनेश किनीची रिॲक्शन पहा आपल्या स्क्रीनवरती जे पाहायला मिळत आहेत. या मॅच मध्ये भरपूर मोठा ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. स्वप्नील प्लीज थोडंसं लवकर जा मैदानामध्ये. आणि फिल्डर आपण आपल्या जागेवरती यायचंय. ध्रुवेशचा धबधबा आपल्याला पाहायला मिळाला. मॅचच्या दिशेने जाऊया. 4 बॉल आणि 9 ची गरज आहे. अक्षय किनी या ठिकाणी आपण पाहू शकता हुक करण्याचा प्रयत्न झाला होता. एक ॲबिलिटी प्लेअर जरूर आहेत, परंतु ती ॲबिलिटी कुठेतरी जाणवलेली नाहीये. कल्पेचं मी कौतुक करेन ज्या पद्धतीने त्याने कमबॅक करून दिलाय. म्हणजे मागच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग होत होती तो दबाव त्याच्या चेहऱ्यावरती जाणवत नाहीये. ते प्रेशर त्याच्या चेहऱ्यावरती नाहीये. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी आपण पाहू शकताय 9 धावांची आवश्यकता. 4-9चं समीकरण. हेच क्रिकेट जर आधी खेळले असते तर या मॅचचं चित्र वेगळं असतं. एक धाव अडकीने येते. नयनेश किनी स्ट्रायकिंग वरती आल्यात. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी आपण पाहू शकतायत 8 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. एक रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण आपल्या पराभवाची वाट पाहत असतात. 3 बॉल 8 ची गरज. जे आमचे चिमुरडे प्रेक्षक आहेत प्लीज आपण थोडस मागे या. बॉर्डरलाईन पासून आपण दूर उभं राहायचंय. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. काय सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कल्पेश टू नयनेश या ठिकाणी हुक केला गेलाय आणि काय पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय. सरळ बॉलला त्या ठिकाणी पाठवलं गेलंय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. एक्झॅक्टली आपण पाहू शकता ज्या पद्धतीने या बॉलवरती डीआरएसचा वापर या ठिकाणी केला गेलाय. आमचे पंच या ठिकाणी आहेत. एक्झॅक्ट षटकार आहे की चौकार. हिट विकेट साठी पंच रिव्ह्यू घेतलाय का. यस हिट विकेट साठी पंच बेल्स पडल्यात का. इथे आमच्या डीआरएस रूम मध्ये त्या ठिकाणी त्याची पडताळणी केली जाईल. एक्झॅक्टली काय घडलं या बॉलवरती, काय ड्रामा घडलाय या बॉलवरती. इथून चेक केलं जाईल. आमचे पंच त्या ठिकाणी आहेत, त्यांच्या मदतीतून या ठिकाणी चेक केलं जाते. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये कोणी येणार नाही.
आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी मेन स्क्रीनवरती दाखवलं जाईल. त्या ठिकाणी आपण पाहू शकता या बॉलवरती जे चित्र आपल्याला पाहायला मिळते एक्झॅक्टली काय घडलंय आपल्या स्क्रीनवरती लवकरात लवकर दाखवलं जाईल. पंच या ठिकाणी आहेत आणि पंच या ठिकाणी निर्णय देतील. बाकीचे खेळाडू बोलू नका. एक्झॅक्टली काय घडलंय या बॉलवरती इंटरेस्टिंग झालंय. काही क्षणांसाठी या ठिकाणी आपण पाहू शकतायत हार्टबीट्स वाढल्या गेल्यात, हृदयाची स्पंदने या ठिकाणी वाढली गेल्यात. चला फिल्डिंग लावून घ्या. फील्ड पोझिशन आपण प्लीज. ट्वेल्थ मॅन आपण आपल्या जागेवरती जा. पंच या ठिकाणी आहेत आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी दाखवलं जात आहे ज्या पद्धतीने हा चेंडू डिलिव्हर्ड झालाय. त्यानंतर नैने शॉपस्टमच्या बाहेर शफल झालेत आणि त्यानंतर आपण पाहू शकतायत हा स्ट्रोक खेळले गेलेत. स्टंपवरती आपण पाहू शकतायत आपल्या ऑन स्क्रीनवरती या ठिकाणी दाखवलं जात आहे ज्या पद्धतीने हा चेंडू डिलिव्हर्ड झाला आणि त्यानंतर हा स्ट्रोक खेळल्यानंतर जो फलंदाजाचा पाय आहे तो या ठिकाणी स्टंपला लागलाय. म्हणजे इथून हिट विकेटच्या रूपामध्ये स्वयंचित या ठिकाणी आपण पाहू शकतायत नैनेश बाद झाल्यात. चला बॅट्समन प्लीज आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. प्रथमेश लवकरात लवकर आपण दाखलवा. चला फिल्डिंग लावून घ्या. लव बॉयज डोंगरे टीम चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅट्समन या ठिकाणी आउट आहे म्हणजे रन्स या ठिकाणी ऍड केल्या जाणार नाही. आता 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये विजयासाठी आपण पाहू शकतायत 8 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 8 धावा हे सामन्याचं समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला फिल्डिंग लावून घ्या. श्रीकांत प्लीज, श्रीकांत आणि शेखर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज लवकरात लवकर. आणि लगेचच आपण एकत्रित येऊ नका प्लीज. 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपण पाहू शकतायत. श्रीकांत प्लीज घाई करा. अजूनही मॅच ऑन आहे. सामना अजून संपलेला नाहीये. 2 बॉल आणि 8 ची गरज. चला घाई करा श्रीकांत प्लीज. 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. काय सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मागच्या बॉलवरती जो ड्रामा घडलाय तो ड्रामा या ठिकाणी अविस्मरणीय राहणार आहे. परंतु सध्या तरी जे 2 चेंडू असतील ते 2 चेंडू कोणत्या संघासाठी अविस्मरणीय असणार आहेत. 2 बॉल आणि 8 ची गरज आहे. इथून आपल्या एक कारकिर्दीमधील चांगला चेंडू हाताळायचा आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रथमेशला आपल्या कारकिर्दीमधील आपल्या आयुष्यामधील एक चांगला स्ट्रोक खेळायचा आहे. 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. हृदयाची स्पंदने वाढली गेल्यात. हार्टबीट्स या ठिकाणी वाढल्या गेल्यात. 2 बॉल 8 ची गरज. इथून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. शतषक येत आहेत. करण एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवला आहे. फेकी त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत बरोबर झाले होते परंतु कलेक्शन त्या ठिकाणी चांगलं झालेलं नाहीये. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न झाला आहे. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. काय सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पैसा वसूल मॅच या ठिकाणी आपण पाहू शकतायत. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. चला गाई करा. स्पीडअप करा श्रीकांत प्लीज. सातत्याने इथून चांगलं वाटत नाही अनाउन्समेंट करणं श्रीकांत प्लीज. आणि क्षेत्ररक्षक आपण प्लीज लवकरात लवकर आपल्या पोझिशन वरती यायचं. 1 चेंडू आणि 1 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. काय सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. काय घडेल आणि काय बिघडेल. चला गाई करा प्लीज. लव बॉयज डोंगरे कंपल्सरी चेसिंग असणार आहे याची नोंद घ्या. ज्यांना या ठिकाणी हृदयविकार असेल त्यांनी हा सामना पाहू नका कारण हा सामना जरूर आपण पाहू शकतायत. हृदयाची स्पंदने वाढवणार आपण पाहतोय. 1 बॉल आणि विजयासाठी 5 रनची गरज आहे. कल्पेश प्लीज घाई करायची. कल्पेश स्पीडअप करा. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. काय सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 1 बॉल 5 ची गरज. इथून जरूर हुक केला गेला. या बॉलवरती जरूर या ठिकाणी विजय निश्चित होताना पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स लव बॉयज डोंगरे टीम. आपला अभिनंदन. काय जबरदस्त सामना या ठिकाणी आपण पाहतोय पाहायला मिळाला. शेवटच्या मोमेंट पर्यंत चामुंडा स्पोर्ट्स विरधन खुर्द टीमने या ठिकाणी जीवाची आकांक्षा केली होती आणि या ओव्हरमध्ये जो ड्रामा घडला तो या ठिकाणी आपण पाहू शकतायत अविस्मरणीय होताना पाहायला मिळाला.
कॉंग्रॅच्युलेशन्स टीम लव बॉयज डोंगरे, आपलं अभिनंदन आहे. अँड हार्ड लक टू चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द. कुठेतरी जर आपण पाहतोय जो निर्णय चुकीचा घेतला गेला, टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग केली असती तर जरूर त्याचा अभाव आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु आदित्य किनीचा हा निर्णय जरूर चुकीचा होताना पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहू शकतायत